नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी कोटक महिंद्रा बँक मार्फत कोटक सुरक्षा स्कॉलरशिप योजना चालू करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 1 लाख रुपये स्कॉलरशिप भेटणार आहे। याच्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, सोबत याच्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र राहणार आहे आणि डॉक्युमेंट काय लागणार आहे, सर्व माहिती सविस्तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकतात, कोटक सुरक्षा स्कॉलरशिप 2024 प्रतिवर्ष 1 लाख रुपये भेटणार आहे। आता PWD अपंग व्यक्ती विद्यार्थ्यांना जे शिक्षणाचा पाठपुरावा करण्यासाठी ही योजना आयोजित करण्यात आलेला आहे। शिक्षण पूर्ण होईपर्यंत यांना 1 लाख रुपये प्रतिवर्ष स्कॉलरशिप देण्यात येणार आहे। मित्रांनो, आता पात्रता बघू शकता, पात्रता काय राहणार आहे, अपंग व्यक्ती आणि जे खुले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी योजना आहेत। शालेय अर्जदार इयत्ता 9वी ते 12वी मध्ये शिकत असावा। विद्यालयीन अर्जदारांनी सामान्य व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाचा जो पाठपुरावा आहे तो पूर्ण केला पाहिजे। अर्जदार त्यांच्या मागील शैक्षणिक वर्षात किमान 55% गुण प्राप्त असावेत। अर्जदार वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3,20,000 पेक्षा जास्त नसावं किंवा पॅन इंडिया अर्जदार हा पात्र राहणार आहे। कोटक सिक्युरिटीज त्यांच्या संलग्न आणि बॉडी फॉर स्टडी कर्मचाऱ्यांची जे मुलं आहेत ते पात्र राहणार नाहीत ह्या स्कॉलरशिपसाठी, इथे लिहून दिलेलं आहे। आता फायदे बघूया। शालेय प्रति विद्यार्थ्यांसाठी वर्ष 50,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप पुरवण्यात येणार आहे आणि महाविद्यालयीन जे विद्यार्थी आहेत त्यांना 1 लाख रुपये स्कॉलरशिप देण्यात येणार आहे। मित्रांनो, आता इथं नोंद काय घ्यायची आहे, तुम्ही जे शिष्यवृत्ती रकमेमधून ट्युशन फी, वसतिगृह फी, मेस फी किंवा प्रवास खर्च, पुस्तके, स्टेशनरी, उपकरणे, डेटा इत्यादी समावेश राहणार आहे। मित्रांनो, याशिवाय मित्रांनो शिष्यवृत्तीमध्ये PWD विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगती वाढल्याने सर्वसमावेश दृष्टिकोन सुनिश्चित करून अपंगांना आधार देण्यासाठी ही जी स्कॉलरशिप आहे व हा खर्च आहे याचा समावेश होतो। मित्रांनो, आता इथं कागदपत्रामध्ये काय लागणार आहे, ओळखीचा पुरावा लागणार आहे। इथं जसं की आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र म्हणून चालू वर्षाचा प्रवेश पुरावा लागणार आहे। जसं की शुल्क म्हणजे ऍडमिशन घेतलेली पावती, प्रवेश पत्र, संस्थेचे ओळखपत्र, बोनाफाईड पण चालू शकतो। बोनाफाईड तर सगळीकडेच भेटत असतो मित्रांनो, प्रत्येक कॉलेजमध्ये, शाळेमध्ये। इयत्ता 10वी आणि 12वीचे मार्कशीट लागणार आहे। मागील शैक्षणिक वर्षाचं जे मार्कशीट आहे ते पण लागणार आहे। कुटुंबामधील आपले जे वडील आहे त्यांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। ग्रामपंचायतीने जारी केलेला उत्पन्नाचा दाखला असेल तर त्यामध्ये जे स्वाक्षरी आणि सही मारलेला पाहिजे ग्रामपंचायतद्वारे। आता तहसीलदार ग्रामीण भागासाठी यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला पण हा चालणार आहे। कृषी फलोत्पादन आणि पशुवैद्यकीय स्रोतामधून उत्पन्न असलेल्या व्यक्तीसाठी संबंधित अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र हे लागणार आहे। अनाथ एकल पालक मुलांसाठी प्रतिज्ञापत्र लागणार आहे, ते जोडून द्यायचं तुम्हाला। गेल्या 3 महिन्यापासून पगार स्लिप, ITR फॉर्म 16 हा पण लागणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये ज्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसतात तिथे डॉक्युमेंट लागणार आहेत। काही डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी नाही किंवा गरजेचं नाही। BPL रेशन कार्ड लागणार आहे। BPL किंवा दुसरं रेशन कार्ड असेल ते पण चालणार आहे। अर्जदार किंवा पालकाचे बँक खात्याचा तपशील म्हणजे तुमचं बँक पासबुकचे झेरॉक्स द्यायचे आहे, त्याच्यामध्ये तुमचा फोटो, बँक मॅनेजरचा सही शिक्का, तुमचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड हा पूर्ण क्लिअर दिसला पाहिजे। आणि तुमचं जे चालू मध्ये पासपोर्ट फोटो काढलेला असेल तर ते तुम्हाला लागणार आहे। तर तुम्हाला याच्या योजनेसाठी अप्लाय फॉर्म भरण्यासाठी ही लिंक दिली आहे मित्रांनो, ह्या लिंकवर जायचं आहे। आता इथं बेसिक जे ऑप्शन आहे ते तुम्हाला सांगतो, नंतर तुम्ही पुढची प्रोसेस करून घ्या। आता तुम्हाला अप्लाय नावचं बटन दिसेल, त्या पेजवर तुम्हाला बॉडी फॉर स्टडी याच्यासाठी तुम्हाला ID बनवायचा आहे आणि नंतर लॉग इन करायचं आहे। आता लॉग इन करण्यासाठी तुम्ही तुमचा मेल ID, मोबाईल नंबर, फेसबुक किंवा Gmail कोणत्याही खात्यासह तुम्ही लॉग इन करू शकता। याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि जास्त वेळ पण तुम्हाला लागणार नाही। मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर तुम्ही मेन पोर्टलवरती येता, त्यानंतर तुम्हाला स्टार्ट ऍप्लिकेशन बटनावरती क्लिक करायचं आहे। ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्जासाठी आवश्यक तपशील जो आहे तो भरायचा आहे, तिथं लगेच ऍप्लिकेशन ओपन होईल। त्याच्यानंतर मित्रांनो जे कागदपत्र आहे ते अपलोड करायचे आहे। नियम व शर्ती जे वाचायचे आहेत, आपण जसं फॉर्म भरतो रेग्युलर सर्वांनाच माहित राहतं, तर तो फॉर्म प्रिव्ह्यू करायचा आहे आणि नियम आणि शर्ती अटी असतील त्या वाचायच्या आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला जे अर्जदाराने भरलेला जो तपशील आहे तो पूर्ण जर ओके असेल,
करेक्ट असेल, कोणती मिस्टेक किंवा स्पेलिंग नसेल, अर्ज तुम्हाला एकदा भरण्या अगोदर पूर्ण पाहून घ्यायचा आहे. सबमिट करण्या अगोदर सर्व व्यवस्थित असेल तर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो सक्सेसफुली सबमिट होईल. आणि जर काही क्वेरी असेल मित्रांनो, इथे त्यांचा संपर्क दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि ईमेल आयडी पण दिला आहे, यावरती तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तो मेल पण करू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पण 1 लाख रुपये स्कॉलरशिप जी कोटक महिंद्रा बँक कडून योजना आणली आहे त्या योजनेचा तुम्ही लाभ घ्या. जर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा या व्हिडिओला, आपल्या मित्रांमध्ये व व्हॉट्सअप ग्रुपवरती पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करू शकतात. सोबतच मित्रांनो, आणखी अपडेट जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटेल. तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.